टिफिनसाठी इतकी सुंदर भाजी असल्यास भाजी पाहून आणि तिच्या सुगंधाने भूक नसणाऱ्यांना देखील खावी वाटेल इतकी टेस्टी भाजी कशी बनवावी त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। टिफिनची भाजी कशी असायला हवी, मस्त अशी चमचमीत, रसरशीत, चविष्ट आणि महत्त्वाचं म्हणजे पद्धत खूपच साधी सोपी आणि झटपट। टिफिनसाठी अशाच मस्त रेसिपी हव्या असल्यास कुक विथ दीपाली मराठी यूट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट द्या। नमस्कार, मी दीपाली, कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत टिफिनसाठी खूपच साधी सोपी झटपट होणारी फ्लावर वाटाण्याची खूपच चविष्ट भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे ही अर्धा किलो फ्लावर व्यवस्थित निवडून साफ करून घेतली आहे। आता ही फ्लावर पाण्यात मीठ टाकून खळखळ उकळून घेऊया। गॅसची फ्लेम मोठी करून उकळी येईपर्यंत वाट बघूया। पाण्याला उकळी आलेली आहे। गॅस बंद करून उकळलेली फ्लावर झाऱ्याने अशा प्रकारे पाण्यातून बाहेर काढूया। उकळलेली फ्लावर आपण प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। फ्लावर उकळवल्यामुळे फ्लावरचा कडवट वास येत नाही। त्याचबरोबर फ्लावर पिकासाठी कीटकनाशकांची फवारणी केलेली असते, त्यामुळे फ्लावरची भाजी बनवण्याआधी ती याप्रमाणे उकळूनच घ्यावी। आता पुन्हा गॅस चालू करून हाय फ्लेमवर कढईमध्ये 2 वगळी तेल टाकूया। तेल तापताच कढईत टाकूया पाव छोटा चमचा बारीक मोहरी, अर्धा छोटा चमचा जिरं, 1 ते 2 हिरवी मिरची, 9 ते 10 कढीपत्त्याची पाने, पाव छोटा चमचा हिंग आणि 1 बारीक चिरलेला कांदा चमच्याने मिक्स करूया। कांदा छान सोनेरी दिसेपर्यंत परतूया। कांद्याचा कलर चेंज होताच वरून टाकूया 1 बारीक कापलेला टोमॅटो। टोमॅटो मऊ होईपर्यंत तेलात परतूया। टोमॅटो पण तेलात मऊ होताच वरून टाकूया 7 ते 8 पाकळ्या ठेचलेला लसूण, 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा लाल तिखट, अर्धा छोटा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 कपभर पाणी। हाय फ्लेमवरच सर्व मसाला चमच्याने मिक्स करूया। मिक्स झाल्यानंतर 1 मिनिटभर मसाल्यावर झाकण ठेवूया। आतापर्यंत गॅसची फ्लेम आपण कुठेही कमी नाही केलेली। 1 मिनिटानंतर मसाल्यावरील झाकण बाजूला करूया। तुम्ही बघू शकता मसाला छान तळलेला आहे। आता मसाल्यात हे अर्धा किलो निवडलेले वाटाणे टाकूया। वाटाणे मसाल्यात छान मिक्स करूया। 1 मिनिटभर वाटाणे मसाल्यात परतवल्यानंतर कढईत टाकूया हा उकळून घेतलेला फ्लावर अर्धा किलो। चमच्याने व्यवस्थित मिक्स करूया। चमच्याने खाली वर करत फ्लावर वाटाणे मसाल्यात मस्तपैकी मिक्स झालेले आहे। आता गॅसची फ्लेम मीडियम करून कढईवर 5 ते 7 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। 5 ते 7 मिनिटं झालेली आहे। कढईवरील झाकण बाजूला करूया। पुन्हा चमच्याने भाजी खालीवर करत व्यवस्थित मिक्स करूया। अशा प्रकारे खूपच झटपटरित्या आपली फ्लावर वाटाण्याची मस्त चवीची भाजी तयार झालेली आहे। भाजी खूपच आकर्षक दिसत आहे। इतकी आकर्षक सुंदर भाजी बघितल्यानंतर कुणालाही खाण्याचा मोह होईल इतकी मस्त दिसते आहे ही आपली तयार फ्लावर वाटाण्याची भाजी। गॅस बंद करून तयार गरमागरम भाजी सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया। आहे का नाही मस्त रेसिपी। आजची ही फ्लावर वाटाण्याची भाजी टिफिनसाठी किंवा डाळ भातासोबत तोंडी लावण्यासाठी नक्की करून बघा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। त्याचबरोबर कुक विथ दीपाली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असलेली घंटी दाबून सिलेक्ट ऑल करायला विसरू नका। लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत।